मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नामदार नितेश राणे यांनी आपल्या खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर रत्नागिरी दौरा केला होता। या दौऱ्यामध्ये त्यांनी रत्नागिरी शहरातील मिरकरवाड्यातील अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर चालला पाहिजे असे प्रकारचे आदेश इथल्या मत्स्य खात्याला दिले होते। त्यानंतर सोमवारपासून या खात्याने रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा परिसरात बुलडोझर चालवला। त्यानंतर मंत्री नितेश राणे यांच्या धडक कारवाईनंतर रत्नागिरीत नितेश राणे यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी लागलेली आपण बघत आहोत। या बॅनरवर देश आणि राज्याच्या सागरी सीमा सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य म्हणून हवे हिंदुत्ववादी सरकार, हिंदू योद्धा, मंत्री नितेश राणे यांचा चढला पारा, अनधिकृत बांधकामांना नाही तारा, अशा आशयाचे ह्या बॅनरवर लिहिलेले आपण बघत आहोत। त्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा सुद्धा या बॅनरवर फोटो आहे। पण मंत्री नितेश राणे यांचा सर्वात मोठा फोटो या बॅनरवर लावण्यात आलेला आहे आणि त्याच मागे नितेश राणेंच्या मागे बुलडोझरचाही मोठे चित्र आपण बघत आहोत। मिरकरवाडा बंदरातील अनधिकृत बांधकामे भुई सपाटल्यानंतर रत्नागिरी नितेश राणे यांच्या समर्थनात लागलेल्या बॅनरची आता सध्या सर्वत्र चर्चा चालू झालेली आहे। तसेच अनेक दशके रखडलेली स्वच्छता मोहीम हाती घेतल्याबद्दल समस्त रत्नागिरीकरांनी मंत्री नितेश राणे यांचे मानले आहेत आभार। रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर असेल, साळवी स्टॉप असेल, आठवडा बाजार असेल, एसटी स्टँड असेल, या स्वरूपात या ठिकाणी मंत्री नितेश राणे यांचे अभिनंदनाचे बॅनर आता सध्या लागलेले आहेत। त्यामुळे गेली कित्येक वर्ष रखडलेलं हे अनधिकृत बांधकाम तोडल्यानंतर मंत्री राणे यांचे मानले आहेत आभार। तन्मय दाते, कोकण न्यूज एक्सप्रेस, रत्नागिरी।